स्वतंत्र भारताची पहाट तर झाली होती, पण खरं तर देशासमोर एक खूप मोठं आव्हान उभं होतं. आव्हान होतं कोट्यावधी लोकांचं भविष्य घडवणारा एक ग्रंथ लिहिण्याचं. तर आज आपण त्याच महान शिल्पकाराची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी हे ऐतिहासिक काम पूर्ण केलं. जरा विचार करा, एक देश जो नुकताच स्वतंत्र झालाय, त्याच्यासाठी नियम आणि कायदे बनवणं हे किती मोठं काम असेल, नाही का? एक असा ग्रंथ हवा होता जो संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवेल आणि हो, प्रत्येक नागरिकाला समानतेची हमी देईल. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की एवढं मोठं ऐतिहासिक काम करणार तरी कोण? आणि मग या प्रचंड मोठ्या कामासाठी देशाने एका अशा व्यक्तीची निवड केली, ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य सामाजिक न्यायासाठी वाहिलं होतं. आणि ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं सांगायचं तर ही एक निवड नव्हती, तर ही निवड भारताच्या भविष्याला एक नवी दिशा देणार होती. तर मग या भव्य कार्याची सुरुवात नेमकी झाली कशी? बाबासाहेबांनी संविधानाचा पाया रचताना नेमकी कोणती आव्हानं पेलली? चला, याच प्रवासाबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, सगळं किती वेगाने घडत होतं. ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब बनले देशाचे पहिले कायदेमंत्री. आणि त्यानंतर लगेचच, म्हणजे फक्त काही दिवसांतच, 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्या खांद्यावर संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची प्रचंड मोठी जबाबदारी टाकण्यात आली. आणि हे काम अजिबात सोपं नव्हतं. विचार करा, बाबासाहेबांनी जगभरातल्या कितीतरी महत्त्वाच्या संविधानांचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास केला होता. पण हे काही कॉपी पेस्ट काम नव्हतं, अजिबात नाही. त्यांनी काय केलं तर तिथल्या स्वातंत्र्य आणि समानतेच्या ज्या काही कल्पना होत्या त्या घेतल्या आणि त्यांना भारताच्या हजारो वर्षांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या मातीत अगदी व्यवस्थित रुजवलं. म्हणूनच आपल्या संविधानातला प्रत्येक शब्द, प्रत्येक कलम हे या प्रचंड विचारमंथनातून जन्माला आला आहे. आणि या प्रचंड मेहनतीनंतर जे संविधान तयार झालं ना, ते फक्त कायद्यांचं एक पुस्तक नव्हतं, अजिबात नाही. तर ती होती करोडो भारतीयांसाठी एका नव्या समानतेच्या युगाची सुरुवात. चला तर मग बघूया यातल्या काही सगळ्यात महत्त्वाच्या आणि क्रांतिकारक तरतुदी. यातलं एक सगळ्यात क्रांतिकारक पाऊल म्हणजे कलम 17. ह्या एका कलमानुसार अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला कायद्याने कायमचं संपवण्यात आलं. विचार करा, हजारो वर्षांपासून चालत आलेली गुलामगिरी संपवणारा हा किती मोठा, किती ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय होता. आणि मग पहिल्यांदाच, इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मूलभूत अधिकार मिळाले. आणि हे अधिकार देताना कोणताही भेदभाव केला गेला नाही. मग तो जातीचा असो, धर्माचा, लिंगाचा किंवा वंशाचा. यात समानतेचा हक्क होता, स्वातंत्र्याचा हक्क होता. म्हणजे काय तर आपलं मत मांडण्याचं, देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. आणि हो, आपल्या श्रद्धेनुसार कोणताही धर्म निवडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य यात होतं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. ज्या समाजावर इतिहासात प्रचंड अन्याय झाला होता, त्या अनुसूचित जाती आणि जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची एक विशेष तरतूद करण्यात आली. शिक्षण आणि नोकरीमध्ये समान संधी देऊन त्यांच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडण्याचा हा एक खूप प्रामाणिक प्रयत्न होता. आणि यामुळे खऱ्या अर्थाने लाखो लोकांसाठी एक नवी पहाट उगवली. तर संविधान तर आता तयार झालं होतं, पण बाबासाहेबांना माहीत होतं की त्यांचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्यांनी संविधान सभेतल्या आपल्या शेवटच्या भाषणात संपूर्ण देशाला एक खूप महत्त्वाचा संदेश दिला. एक असा इशारा दिला जो आजही तितकाच, किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. तो दिवस होता 25 नोव्हेंबर 1949. संविधान सभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात एकदम शांतता पसरली होती. बाबासाहेब आपलं शेवटचं भाषण देण्यासाठी उभे राहिले आणि संपूर्ण देश त्यांचे शब्द ऐकण्यासाठी जणू कान लावून बसला होता. आणि त्यांचे हे शब्द खरंच इतिहासात कोरले गेले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ खूप खोल होता. ते काय म्हणाले की एक व्यक्ती, एक मत, हे झालं आपलं राजकीय स्वातंत्र्य. हे बरोबर आहे, पण जोपर्यंत समाजामध्ये एक व्यक्ती, एक मूल्य हे तत्त्व रुजत नाही, म्हणजे जोपर्यंत जात, धर्म किंवा लिंग यावरून होणारा भेदभाव संपत नाही, तोपर्यंत आपली राजकीय लोकशाही एका मोठ्या विरोधाभासावर, एका मोठ्या धोक्यावर उभी राहील. आणि मला वाटतं हाच तो प्रश्न आहे जो बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवला आहे. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्ष झाली, पण एक समाज म्हणून आपण खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही स्थापन करू शकलो आहोत का? हा खरंच आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?